आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबई म्हाडाच्या घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार। मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या 75,000हून अधिक अर्जदारांसाठी खुशखबर। सोडतीतील 2640 घरांसाठी एकूण 75,366 अर्ज। बीएमसी रुग्णालयांमधील नियमित ओपीडी सेवा बंद राहणार। केईएम नायर सायन आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन। बेस्टच्या ताफ्यात लवकरच 1500 नवीन एसी मिडी बसेस दाखल होणार। प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीकडून मंजुरी। केंद्र सरकारच्या पीएम ई ड्राईव्ह योजनेला गती। पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या हालचाली। लोकलमध्ये वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी 40 अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्याची तयारी। गर्दी आणि सुरक्षेवरून प्रवासी मात्र संतप्त। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमधील 8वीच्या विद्यार्थ्यांना यंदा नेहरू सायन्स सेंटरची सफर। विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, संस्कृती, खगोलशास्त्र प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार। बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समितीसमोर प्रस्ताव सादर। प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव। आर्थिक पुनरुत्थानासाठी बेस्टला 28,000 कोटींची गरज। राज्य सरकारनं सुरू केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेला पुणे जिल्ह्यात योग्य प्रतिसाद नसल्याचा अहवाल समोर। पुणे जिल्ह्यात जवळपास 4000 महिला लाभार्थ्यांपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात मात्र केवळ 17 महिलांकडेच ई पिंक रिक्षा असल्याचं समोर। पुणे महापालिकेची मेट्रो प्रशासनाला नोटीस। मेट्रोच्या डब्यावर लावलेल्या जाहिरातीची परवानगी महापालिकेकडून घेतली नसल्याचा दावा। पुणे महापालिका आणि मेट्रो प्रशासनातील वाद समोर।